नमस्कार मंडळींनो, कसे आहात? स्वागत आहे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत बॉन्ड्स म्हणजे काय, बॉन्ड्सचे कार्य आणि बॉन्ड्सचे प्रकार. हे सर्व अगदी मी तुम्हाला साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगणार आहे. पण तत्पूर्वी आपण एका विषयावर चर्चा करूया. ती म्हणजे आपले आजी आजोबा किंवा आई वडील यांच्या काळातल्या इन्व्हेस्टमेंटबद्दल आपण थोडेसे बोलूया. आता त्यावेळेस ज्या काही इन्व्हेस्टमेंट होत्या त्या मुख्यतः FDमध्ये केल्या जायच्या किंवा जास्तीत जास्त RDमध्ये. याच्या पुढे कोणाला फायनान्शियल अवेअरनेस हा जास्त नसायचा किंवा ज्यांना फायनान्शियल अवेअरनेस होता त्यांना प्रत्येक गोष्टीमध्येही रिस्क वाटायची. परंतु आता या सगळ्या गोष्टी अपडेट झालेल्या आहेत. तसेच टेक्निकल नॉलेज देखील अपडेट झालेलं आहे. आपल्याला फॅसिलिटी भरपूर साऱ्या अवेलेबल आहे. आपण घर बसल्या मोबाईलवरती आपण बँक ट्रान्झॅक्शन करतो. तसेच आपण एखादी इन्व्हेस्टमेंट देखील करू शकतो. तर आता मी येते आपल्या टॉपिकवर. आजचा प्रकार आहे तो म्हणजे बॉन्ड्स. तर बॉन्ड्सबद्दल आपण बोलायला गेलो किंवा त्याच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल पाहायला गेलो तर आता देखील म्हणावं तेवढी इन्व्हेस्टमेंट ही बॉन्ड्समध्ये दिसून येत नाही. कारण यामध्ये लोकांचा अवेअरनेस हा कमी पडतो. यामध्ये देखील आपल्याला FDपेक्षा जास्त व्याजदर आपण मिळवू शकतो. पण तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे आपला जो फायनान्शियल अवेअरनेसचा प्रश्न आहे तो मिटून जाईल. तर आता आपण बॉन्ड्स म्हणजे काय ह्याला सुरुवात करूया. तर बॉन्ड्स म्हणजे काय असतं, एकदम साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं म्हणजे तो एक प्रकारचा कागद असतो, एखादं पेपरवर्क असतं. त्याच्यावरती असं दिलं जातं की आपण एखाद्या, म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की आपण बँकेतून कर्ज घेतो. परंतु इथे सगळं अपोजिट आहे. आपण आपली जी इन्व्हेस्टमेंटची रक्कम आहे ती एखाद्या संस्थेला किंवा गव्हर्नमेंटला कर्जाऊ स्वरूपात देतो. तर हे फार मजेशीर आहे. आतापर्यंत बरेच जणांनी कर्ज घेतलेलं आहे. ही तर कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती असेल की आपण ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस आपल्याला जी काही मुद्दल असते त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो बँकेला, बँकेच्या व्याजदरानुसार. आणि इथे आपण आपली जी काही रक्कम आहे ती एखाद्या संस्थेला किंवा गव्हर्नमेंटला आपण देतो आणि गव्हर्नमेंट किंवा जी संस्था आहे ती आपल्याला व्याजदर देते. त्यावरती कालावधी जो ठरलेला असतो त्यानुसार आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि नक्कीच तिथे त्या बॉन्डवरती आपण किती रुपयांची इन्व्हेस्टमेंट करतोय, किती दिवसांसाठी करतोय आणि किती व्याजदराने करणार आहोत हे सगळं दिलेलं असतं. यालाच म्हणायचं बॉन्ड्स. तर इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना लक्षात आली बॉन्ड्सची कन्सेप्ट. पुन्हा एकदा मी साध्या उदाहरणामध्ये तुम्हाला समजावून सांगते. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला पैसे उधार म्हणून देणार आहोत. तर ते पैसे आपण किती रक्कम उधार देणार आहोत किंवा त्यावरती आपण किती कालावधीसाठी त्यांना पैसे देणार आहोत आणि आपल्याला त्यावर मिळणारं व्याज, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पेपरवर लिहिलेल्या जातात त्यालाच बॉन्ड्स असे म्हणतात. आता या बॉन्ड्सचे मुख्यतः 2 प्रकार असतात. ते म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स. आता तुम्हाला सर्वांना असं वाटेल की हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, तर हे गव्हर्नमेंटला का बरं पैशांची म्हणजे गरज पडत असेल किंवा आपण आपल्यासारखे व्यक्ती गव्हर्नमेंटला कर्जाऊ स्वरूपात पैसे देऊ शकतात का? तर नक्कीच हो. यापूर्वी जे बॉन्ड्सची इन्व्हेस्टमेंट असायची त्यासाठी जास्त भांडवलदार असणारा व्यक्ती किंवा ज्यांच्याकडे जास्त भांडवल आहे असेच लोक याच्यामध्ये गुंतवणूक करू शकत होते. परंतु आता आपल्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती देखील याच्यामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकतात. आता आपण गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स पाहणार आहोत.
गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन इत्यादींचा समावेश होतो. आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनला भांडवलाची आवश्यकता का भासते? तर हे तिघंही डेव्हलपमेंटची कामं करत असतात. म्हणजेच रस्ते बांधणी असेल, रेल्वेचे काही प्रकल्प असतील, तसेच शाळा, दवाखाने इत्यादींच्या सोयीसुविधा त्यांना पुरवायच्या असतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल देखील आवश्यक असतं. तर अशा वेळेस सरकार वेळोवेळी बॉन्ड्स जारी करतात. आता आपण बॉन्ड्सचे वैशिष्ट्य, गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्सचे वैशिष्ट्य पाहणार आहोत. यामध्ये आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस म्हणजे कमी भांडवलदार व्यक्ती देखील याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्सचे हे व्याजदर निश्चित असतात आणि यामध्ये रिस्क ही नसते. आता आपण हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स खरेदी कसे केले जातात हे पाहूयात. तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी RBIने दिलेली जी साईट आहे ई-कुबेर, यावरती आपल्याला इश्यू झालेले बॉन्ड्स पाहायला मिळतात. तसेच तिथे ऑप्शन्स असतात कसे खरेदी करावे यासाठी. त्यावरती इश्यू डेट असते बॉन्डची, टाईम असतो, त्यावेळेत जो लिलाव होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या असतात. आता आपण कॉर्पोरेट बॉन्ड्स पाहणार आहोत. आता यामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांचा समावेश होतो. आता आपण विचार करू की ह्या कंपन्यांना देखील भांडवलाची आवश्यकता असते का? तर हो, कारण ह्या कंपन्या प्रत्येक वेळेस त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यावरती जोर देत असतात. तर यासाठी देखील त्यांना भांडवलाची आवश्यकता भासत असते. म्हणून कॉर्पोरेट कंपन्या वेळोवेळी असे बॉन्ड्स जारी करतात. आता कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये क्रेडिट रेटिंग एजन्सी हे कॉर्पोरेट कंपन्यांचं मूल्यांकन ठरवत असतात. म्हणजेच एखादी जी कंपनी आहे तिने यापूर्वी ग्राहकांना कसे रिटर्न्स दिलेले आहेत याचा परफॉर्मन्स त्या देत असतात. म्हणजेच एखाद्या कंपनीला AAA रेटिंग हे दिलं जातं, कारण तिचा जो पूर्वीचा इतिहास आहे ग्राहकांच्या बाबतीत हा चांगला असतो आणि यामुळे ग्राहकांना देखील विश्वास पटतो की आपण ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत तर त्या कंपनीमधून आपल्याला बेनिफिटही मिळेल आणि तो गॅरंटेड मिळेल. आता आपण गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आणि कॉर्पोरेटचे बॉन्ड्स यामधील फरक सांगणार आहोत. आता गव्हर्नमेंटचे बॉन्ड्समध्ये जे काही व्याजदर दिले जाते हे निश्चित स्वरूपाचे असते, तर कॉर्पोरेटच्या बॉन्ड्समध्ये व्याजदर हे निश्चित स्वरूपाचे नसते. गव्हर्नमेंटच्या जे काही बॉन्ड्स आहेत त्यामध्ये दिलं जाणारे व्याजदर आहे हे कमी प्रमाणात असतं. तसेच कॉर्पोरेटमध्ये जे काही व्याजदर देतात ते आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. तसेच गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये रिस्क ही नसते आणि कॉर्पोरेटच्या बॉन्ड्समध्ये आपल्याला रिस्क जाणवते. आता कॉर्पोरेट बॉन्ड्सची खरेदी कशी करतात ते मी तुम्हाला सांगते. यामध्ये बँक्स, म्युच्युअल फंड्स तसेच डीमॅट अकाउंटमार्फत आपण कॉर्पोरेट बॉन्ड्सची खरेदी करू शकतो. तर मंडळींनो, तुम्हाला आजचा बॉन्ड्सचा टॉपिक कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच बॉन्ड्सचा विषय हा फार मोठा आहे, त्यामध्ये जर एखादी कन्सेप्ट राहिली असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तसे सांगा, आपण त्या पुन्हा घेऊयात. आणि फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.